नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। उत्तर भारतामध्ये बनवली जाणारी शिमला मिरचीची एक वेगळी रेसिपी आज आपण बघणार आहोत, ती म्हणजे प्याज शिमला मसाला। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी पाव किलो इतकी शिमला मिरची या पद्धतीने उभी पातळ चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। अर्धा कप ताजं दही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। सोबतच इथे चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून कसुरी मेथी घेतलेली आहे। भाजून साल काढून इथे दाण्याचा कूट करून घेतलेला आहे, 2 टेबलस्पून इतका घेतलेला आहे। सोबतच फरसाणमधली पापडी आपण 2 टेबलस्पून घेतलेली आहे। फोडणीसाठी अर्धा टीस्पून जिरं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पापडी आणि दाण्याचा कूट काढून घेऊया आणि आपण हे कोरडच मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे। शिमला मिरची मध्येच आता आपण कांदा काढून घेऊया। सोबतच आपण जे मसाले आणि मीठ घेतलेला आहे ते सुद्धा यावरती काढून घेणार आहोत आणि मिक्सरला जे फिरवलेले मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। सर्व जिन्नस इथे आपण चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेणार आहोत। गॅसवर पॅन मध्ये आपण 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये सर्वात अगोदर आपण जिरं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण। आता 1 मिनिटासाठी आपण बारीक गॅसवरती हे चांगलं मिक्स करून परतून घेणार आहोत। लसूण आणि जिरं आपण 1 मिनिटासाठी बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता गॅस आपण थोडासा वाढवणार आहोत, मीडियम करून घेऊया आणि हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून परतून घेऊया। इथे आपण चांगलं मिक्स करून परतून घेतलेला आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आता आपल्याला झाकून भाजी आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत, आपण भाजी शिजण्यासाठी ठेवून घेतली होती। आता आपण झाकण उघडूया, एकदा भाजी शिजली आहे की नाही ते चेक करूया। हे बघा, शिमला मिरची इझिली तुटली जातीये, म्हणजे इथे आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे। यामध्येच आता आपण दही काढून घेणार आहोत। हे बघा, संपूर्ण दही आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे। इथे आपण दही चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। आता पुन्हा आपण झाकून 2 मिनिटासाठी भाजी चांगली शिजवून घेणार आहोत। 2 मिनिट झालेले आहेत, आता आपण झाकण उघडूया। वरून आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घ्यायची आहे। चांगलं एकदा मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे आपला प्याज शिमला मसाला बनून तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पटापट याची प्लेटिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपला प्याज शिमला मसाला बनून तयार झालेला आहे। बनवायला जितकी सोपी आणि झटपट रेसिपी आहे, चवीला तितकीच भन्नाट लागते। त्यामुळे या पद्धतीने रेसिपी बनवायला अजिबात विसरू नका व ती रेसिपी कशी झालेली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।